आपण जेव्हा रेल्वेमध्ये पार्सल किंवा काही वस्तू पाठवतो तर ते त्याची काय प्रोसेस असते, कसं असतं ते आणि किती पैसे लागतात, जसं बाईक असो, एखादी स्कूटी वगैरे असो किंवा इतर काही पार्सल असो, हे आपण स्टेशन टू स्टेशन आपण पाठवतो, त्या संदर्भामध्ये त्याची प्रोसेस काय असते, रेल्वेचं काय प्रोसेस असतं, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आत्ता चाललो घरापासून स्टेशनला आणि नंतर हे आलो आहे आम्ही आत्ता बघा पुणा स्टेशनला आणि आता आम्ही जाणार आहे इकडून पार्सल विभागामध्ये पुणा स्टेशनच्या. तर हे बघा, हे आम्ही आलो आहे आत्ता पार्सल विभाग पुणे स्टेशनच्या आणि आमची बाईक आहे अशा पद्धतीने ते ठेवतात पार्सल रूममध्ये, बघू शकता तुम्ही. आता माझी बाईक शोधावं लागेल कुठं आली ते आणि नंतर त्यांना पाऊच दाखवून घेऊन जावं लागेल. गाड्या पार्सल असतात, पुणे स्टेशन मोठा असल्यामुळे पूर्ण भारतातून गाडी आहे. बघा ही माझी गाडी अशा पद्धतीने पॅक करून आलेले. इथं माझं नाव, नंबर, ठीक आहे. आता बघूया याची पुढची प्रोसेस कशी आहे ते मी तुम्हाला लगेच दाखवतो. सर, ये मेरा बाइक पार्सल आया है. कहाँ से? परभणी. बघा ना, आहे ना, ठीक आहे. आधार कार्ड घेऊन हां, देतो ना. हे पकड आहे आधार कार्ड आणि हे दाखवतो. 794 हे असे डॉक्युमेंट्स असतात. ज्यावेळेस आपण गाडी लोड करतो त्यावेळेस मला हे तिकीट्स आणि एक पावती अशा पद्धतीने दिलेली आहे. आणि आत्ता गाडी सोडवताना आम्हाला असं आधार कार्ड आणि असे डॉक्युमेंट जमा करायचे या विंडोला. आणि इकडून त्या तिकडे ठेवलेली माझी बाईक नंतर रिलीज करून देतील मला, ठीक आहे. ये यहाँ पे छोड़ा, ये पहिली लाईन पे छोड़ा. असं मी डॉक्युमेंट दिले सरांकडे आणि सर चेक करून माझी बाईक सोडण्यासाठी मदत करत आहेत. हा पूर्ण असा पार्सलचा एरिया असतो. प्रत्येक स्टेशनला सुविधा असते अशी आणि खूप सोपी पद्धत आहे आणि कमी खर्चाची पद्धत. मित्रांनो, मी ती पावती दिली आणि त्यांनी मला 11 रुपये चार्जेस एक्स्ट्रा 1 तासाचे आगाऊ लावून परत ही गाडी माझ्या ताब्यात दिलेली आहे. आता हिला आपण हे सर्व लावलेलं अनबॉक्सिंग करणार आणि याच्यामध्ये पेट्रोल नसतं, पेट्रोल पूर्णपणे खाली असतं. पेट्रोलची टाकी पूर्ण रिकामी केलेली असते. ते पेट्रोल आपल्यासोबत आपण आणलेलं आहे एक बॉटलमध्ये. आता तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली गाडी आपल्या ताब्यात मिळालेली आहे. इथे कुणालाही पैसे द्यायचं काम नाही, आपली फक्त पावती दाखवायची आणि आपल्याला गाडी इझिली मिळून जाते. आणि कोणी जर तुम्हाला पैसे मागायला असेल त्याची कंप्लेंट करा तुम्ही. इकडे TC वगैरे लोक असतात, अनबॉक्सिंग करायचे वगैरे किंवा उतरवायचे पैसे तुम्हाला द्यायचे नाही. ते सगळं आपल्या तिकिटामध्ये येऊन जातं गाडीच्या. आणि मी पेट्रोल आणलेले सोबत, कारण या गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल नाही, ठीक आहे. आता हे पेट्रोल भरून घरी तुम्ही सर्वांनी ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच शेअर करा, लाईक करा आणि असेच कंटेंट पाहण्यासाठी आमच्या इथे कुणालाही आगाऊचा पैसे किंवा एक्स्ट्रा चार्जेस देण्याची काही आवश्यकता नाही आणि कुणी मागितल्यास आपण थेट कंप्लेंट करू शकतो. धन्यवाद. आणि बघा, फायनली आली आमच्या सोसायटीमध्ये.